नमस्कार, मी सुमित. तुम्ही पाहता एलएस मराठी. दुपारी 3च्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आगामी शैक्षणिक वर्षासाठी आरटीई अंतर्गत 25% प्रवेश प्रक्रियेची सुरुवात झाली आहे. खासगी शाळांची आरटीई अंतर्गत नोंदणी पूर्ण झाल्यानंतर आर्थिक दुर्बल आणि वंचित गटातील विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होईल. शिक्षण विभागाकडून विना अनुदानित स्वयं अर्थसहाय्यित ऑनलाईन शाळा नोंदणी आणि शाळा पडताळणीसाठी लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. वाशिम शहरात सौ सुशीलाताई जाधव विद्यानिकेतन शाळेत नायलॉन मांजाविरोधात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून नायलॉन मांजाविरोधात जनजागृती करण्यात आली आहे. पर्यावरणपूरक पद्धतीनं सण साजरा करत मानवी जीवनासह पशुपक्ष्यांचं संरक्षण करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. वाशिम जिल्ह्यात मनरेगा अंतर्गत विहिरीची कामं पूर्ण होऊनही अनेक शेतकऱ्यांची देयकं रखडली आहेत. काही शेतकऱ्यांची बांधकामाची बिलं 1 ते 1.5 वर्षांपासून निधी अभावी प्रलंबित आहेत, तर काही शेतकऱ्यांच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांचं पूर्ण मस्टर देण्यात आलेलं नाही. त्यामुळे मनरेगा योजनेतून विहीर खोदणाऱ्या शेतकऱ्यांसह मजुरांनाही आर्थिक अडचणीला सामोरं जावं लागतंय. यवतमाळच्या आर्णी रोडवर मंगरुळ साखर कारखान्याजवळ मालवाहू ट्रकला अचानक भीषण आग लागली. या आगीत मालवाहू ट्रक संपूर्ण जळून खाक झालाय. दरम्यान तिथल्या नागरिकांनी अग्निशमन दलाच्या पथकाला पाचारण केल्यानं आग आटोक्यात आली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र वाहन चालकाचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. ठाण्यातील काशीनाथ घाणेकर मार्गावर एका चारचाकी वाहनाला अचानक आग लागली. त्यावेळी वाहन चालक सुखरूपपणे बाहेर पडले असून कुणालाही दुखापत झालेली नाही. स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत गाडीला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. भंडारा जिल्ह्यात वृत्तपत्र वितरण करणाऱ्या व्यक्तीच्या दुचाकीला भरधाव ट्रकनं जबर धडक दिली आहे. या भीषण अपघातात वृत्तपत्र विक्रेत्याचा घटनास्थळीच मृत्यू झालाय. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. नाशिकमध्ये थंडीचा जोर कायम असल्यानं नाशिककर हैराण झालेत. आज नाशिक शहरातील तापमानाची 9.8 अंश सेल्सिअसची नोंद झाली, तर सर्वाधिक निचांकी तापमानाची नोंद होणाऱ्या निफाडचा पारा 6.9 अंशांवरती आल्यानं थंडीचा जोर वाढला. पुढील काही दिवस थंडीचा जोर असाच राहणार असल्यानं नागरिकांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात असं आवाहन केलं जात आहे. वर्ध्याच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात झाडाच्या फांद्याला लावलेले अवैध बॅनर अखेर काढण्यात आलेत. हे बॅनर हवेच्या झोक्याने धोकादायकरित्या लटकत होते, त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. सामाजिक कार्यकर्त्याने हा गंभीर प्रकार वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तातडीनं कारवाई करण्यात आली आहे. तर शहरातील वाढत्या अवैध बॅनरबाजीवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते. वाशिम जिल्ह्यात मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर गावरान गुळाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. रिधोरा इथं सेंद्रिय आणि पारंपरिक पद्धतीनं तयार होणाऱ्या गावरान गुळाच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होते. विशेष म्हणजे ग्राहक थेट शेतीतूनच गुळ खरेदी करत असल्यानं शेतकऱ्यांना याचा आर्थिक फायदा होतोय. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिटनं अवैध दारू निर्मिती विरोधात मोठी कारवाई केली आहे. शिरगाव पोलीस स्टेशन हद्दीतून तब्बल 3000 लिटर हातभट्टी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे गुळ मिश्रित रसायन जप्त करण्यात आलंय. या कारवाईत सुमारे 1,45,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी एक महिला आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नाशिक जिल्ह्यात एकीकडे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, तर दुसरीकडे निफाड तालुक्यातील नांदुर्डीत दारूबंदीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. या मतदान प्रक्रियेची सर्वत्र चर्चा होते. आता गावकऱ्यांचा कौल उभ्या बाटलीला मिळणार की आडव्या बाटलीला मिळणार याकडे निफाडकरांसह जिल्ह्याचं लक्ष लागलंय. या होत्या आताच्या महत्त्वाच्या बातम्या. बघत रहा एलएस मराठी.